टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर शहरामध्ये काल दगडफेक आणि आगजनीची घटना घडली आणि त्यामध्ये नागपूर शहरातील 3 IPS अधिकारी सुद्धा जखमी झाले। त्यापैकीच एक आहेत अर्पित चांडक सर, DCP आहेत आणि त्यांच्या पायाला आपण बघू शकतो, त्यांच्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते उपचार घेत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे नेमकं काय परिस्थिती होती। सर, काय सांगाल? तुमच्या पायाला मोठी इजा झालेली आहे, काय नेमकी परिस्थिती? हो, एक लिगामेंट टियर झालेलं आहे। ते ॲक्च्युली दगडफेक काल 8:15 वाजता सुरू झाली होती, तर 8:30च्या दरम्यानच मला एक मोठा ते बोल्डर होता कॉन्क्रीटचा, ते लागला होता। हेल्मेट आमच्याकडे होता आणि आमची शील्ड पण होती, परंतु काही दगड आतमध्ये आले, कारण की भरपूर ते दगडफेक सुरू होती, तर त्याच्यामुळे एक दगड लागला होता। मला ते फील झाला होता की लागलेला आहे, परंतु ते आता तेव्हाच पूर्ण हे आपण व्हायलन्स म्हणू किंवा दगडफेक म्हणू, तेव्हाच सुरू झाला। तर तेव्हापासून 2-2.5 तास आम्ही तिथेच होते, कारण की आमच्या कंटेनमेंट, आमचे टियर गॅस शेल्स पण आम्ही फायर केले होते। आमच्या CP सरच्या मार्गदर्शनामध्ये ते पूर्ण आमचा एक जे काही प्रोसिजरल हे आहे, लॉ अँड ऑर्डर बाबत जे काही लीगल ॲक्शन आम्हाला घ्यायचं आहे, आमचे आयुक्त साहेब तिथे होते आणि त्यांच्या पूर्णपणे एक लीडरशिप आणि गायडन्स तिथे होती आणि आमच्या कंटेनमेंट व्हायलन्स आहे आमचा सुरू झाला होता आणि नंतर आमची कोम्बिंग पण सुरू झाली होती। भरपूर लोकांनी आम्ही कालच ताब्यात घेतले होते, ज्यांनी दगडफेक आणि आर्सन आणि जाडफोक केलेली होती काल। नंतर 11 वाजता मला ॲक्च्युली आय वॉज लिम्पिंग, पण 11 वाजता मला माहीत पडला की आता चालू शकणार नाही, कारण की भरपूर ते वुंडमध्ये ते ब्लड क्लॉटिंग झाली होती। तर 11-11:15पर्यंत स्थिती नियंत्रणात होती, परंतु हे जे 8:30 वाजता जे दगड लागला होता त्याचा एक परिणाम आहे। सर, एकंदर कालची परिस्थिती जर बघितली तर फारच भयंकर अशी परिस्थिती होती। अचानकपणे झालेला हा एक प्रकारे हल्ला म्हणा किंवा दंगा म्हणता येईल। कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? कारण नागपूर हे शांततेचं शहर समजलं जातं। हां, नागपूर नेहमी शांतताप्रिय शहर आहे आणि आपण काल हे घटना खूप अनफॉर्च्युनेट आहे हे जे झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये पण एकंदरीत जर आपण बघितलं तर कंटेनमेंट चांगला झालेला आहे। एकच लोकॅलिटीमध्ये होता जे काही होता, कोणाचा जीव गेला नाही आहे। इंजुरी झालेली आहे, काही सिरियस आहे, परंतु काही मायनर आहे, परंतु असं काही एकदम मोठा म्हणजे फेटल इंजुरी आपण म्हणू किंवा एकदम लाईफ थ्रेटनिंग असं आतापर्यंत माहिती आमच्याकडे नाही आहे। तर ते एक सिल्वर लाईनिंग आहे कालच्या याच्यामध्ये, परंतु जे झालेला होता ते खूप दुर्दैवजनक आहे आणि खूप म्हणजे अयोग्य आहे। आणि परंतु जे काही ॲक्शन घ्यायचा होता त्यावेळेस, जे काही कंटेनमेंट घ्यायचा होता, जे काही आमचा रिॲक्शन होता, ते कारण की खूप मॉब होता, म्हणजे खूप मॉब होता आणि त्यांना कंट्रोल करून, त्यांना ताब्यात घेऊन, त्यांचे कारण दगड खूप तिथून दगडफेक खूप जास्त सुरुवात झाली होती आणि ती क्रेन वेन पण तिथे त्यांनी झाडली होती। तर आम्हाला फायर ब्रिगेड पण तिथे घ्यायचा होता, फायर ब्रिगेडला सिक्युरिटी द्यायची होती। हे सर्व कालचा एक परिस्थिती होती आणि आमचे CP सर तिथे होते। CP सरांच्या मार्गदर्शनामध्ये वेगळे आमचे टीम्स होती DCPची, आणि आम्ही सर्व टीम्स हे लीड करत होते आणि आमचे खूप माणूस, आमचे जे काही कर्मचारी आमचे असतील, जे काही आमचे सर्व ब्रांचेस, सर्वांनी खूप एकदम करेजियसली ते कालची सिच्युएशन हँडल केली आहे। सर, जेव्हा परिस्थिती सगळी नियंत्रणात आली त्यानंतर त्या ठिकाणी जे सफाई कर्मचारी किंवा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणचे दगड जेव्हा जमा केलीत, ती इतकी मोठ्या प्रमाणात होती, त्यावरून कुठेतरी काहीतरी असं प्री प्लॅन असावं असं वाटतं। हां, होऊ शकतात, कारण की खूप मोठे दगड होते, तर हे आपण नकारू शकत नाही। आणि तिथे एक ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन वर्क पण सुरू आहे फ्लायओव्हरचा, त्यामुळे ते, कारण की माझा जे लिगामेंट टियर आहे, तर ते जे दगड लागला ते पण एक खूप मोठा कॉन्क्रीटचा बोल्डर होता, त्यामुळे ते इंटरनल इंजुरी जास्त आहे। तर त्यामुळेच म्हणजे आणि जेव्हा हे झाला होता तेव्हा मला कळलं नाही आणि तेव्हा हे सर्व सुरूच झाला होता। तर हे 2-2.5 तास मी लिम्पिंग करून जे काही मॅनेज करायचं ते केलेला, पण त्याच्यानंतर 11 वाजता समजला की आता चालू शकणार नाही।
त्याच्यानंतर समजला की खूप जास्त ॲडव्हर्स झालेला आहे. सर, उपचार सुरू आहे, डॉक्टरांनी काय सल्ला दिला? कारण पायाला आहे आणि तुम्हाला फील्डवर राहायचं असते सतत, डॉक्टरांचा काय सल्ला आहे? हो, अनफॉर्च्युनेट आहे, डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेला आहे, 3-4 आठवड्यासाठी बेड रेस्ट सांगितलेला आहे. तर आम्ही बघूया आता कसं आहे काय, कारण की फॉर्च्युनेटली त्यांनी सांगितलेलं की सर्जरीची आवश्यकता नाही, परंतु लिगामेंट टिअर आहे, तर आपल्याला पूर्णपणे बेड रेस्ट आता करायचं आहे. आणि जे काही पेन किलर्स आणि इंजेक्शन्स ते घेतलेलं आहे, MRI पण झालेलं आहे. बाकी रेस्ट इज फाईन. वी आर हे पार्ट अँड पार्सल ऑफ आवर जॉब आहे, काही याच्यामध्ये हे नाही आहे. परंतु सर्वांना आताच हेच आव्हान आहे की शांतता ठेवावी आणि पोलिसांना सहकार्य करावी. जे काही आता लिगल ॲक्शन आहे ते आमचा सुरूच आहे. आमची वेगवेगळी टीम आता पण तैनात आहे. भरपूर तिथे बंदोबस्त आहे. सेक्शन 163चे ऑर्डर्स पण CP सरांनी पारित केलेले आहे. तर जे काही कंटेनमेंट आहे ते कंटेनमेंट प्रॉपरली छान झाला पाहिजे आणि व्हायलन्सचा जे आता ते रायटमध्ये जाण्यापेक्षा इथं व्हायलन्समध्येच कंटेन झाला पाहिजे, हे आमची अपेक्षा राहील आणि आमचा हे कर्तव्य पण राहील. सर, पोलिसांवर झालेला जो हल्ला आहे, तुम्ही झाले किंवा इतर IPS अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पोलिसांवर हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री साहेब नेहमी पोलिसांसोबत राहतात आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि नेहमी सपोर्ट करतात आणि त्यांचं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते आम्हाला नेहमी कॉन्फिडन्स देतात की जे काही आमचं कर्तव्य आहे पोलिसांचं. आणि एकदा आम्ही खाकी वर्दी घेतली तर खाकी वर्दीचा एक कर्तव्य असतात की शहरामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवायची आहे. तर मुख्यमंत्री सर नेहमी म्हणजे अगोदरपासूनच त्यांनी खाकीला एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमी ते खूप हे वंडरफुल त्यांचं गेस्चर आहे. निकेतन कदमसोबत त्यांचं मुख्यमंत्री सरांचं बोलणं पण झालेली आहे. कदमला पण खूप जास्त घाव लागलेला आहे. तर सरांचा सपोर्ट खूप आम्हाला हे आवश्यक आहे आणि जे काही कायदा सुव्यवस्थाची सरांची जे हे राहील गायडन्स राहील त्याचं नेहमी आम्ही पालन करूया आणि नागपूर शहर आपला शांततेत राहायचं आहे. काही याच्यामध्ये कोणाचा जीव झाला नाही पाहिजे, हे आमचं लक्ष राहील. नक्कीच हे होते अर्चित चांडक सर. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांना सुरुवातीलाच एवढी मोठी इजा झाली, मात्र कर्तव्य पहिले अशा प्रकारे त्यांनी ध्यास घेत जवळपास 2 ते 3 तास संपूर्ण स्थिती नियंत्रणात येतपर्यंत पायाकडे लक्ष दिलं नाही. मात्र जेव्हा जाणवलं त्यांना, त्यावेळेस मात्र त्यांना डॉक्टरकडे यावं लागलं. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.